माझ्या लाईफमधला टर्निंग पॉइंट त्यावेळी होता ज्यावेळी माझी 10वी झाली. कारण की माझ्या फॅमिलीमध्ये आमच्या शेख कुटुंबामध्ये कोणतीही मुलगी कॉलेजला गेलेली नव्हती. बापरे! 8वी 9वी म्हणजे मॅक्झिमम 10वीच्या पुढे कोणी शिकलेलं नव्हतं आणि कॉलेजची पायरी ह्या कोणतीही मुलीने चढलेली नव्हती. आणि माझी 10वी झाल्यानंतर ज्यावेळी बाबांनी माझं ऍडमिशन केलं कॉलेजला, त्यावेळी फार मोठा एक वाद झाला. तुमचे एव्हिडन्स काय आहे आणि त्या एव्हिडन्सच्या आधारे तुमचं प्रेझेंटेशन काय आहे. द वेट ऑफ एव्हिडन्स अँड हाऊ यू प्रेझेंट इट मॅटर्स. हे ज्याच्याकडं ज्याचं तोल जास्त असेल तो विन होतो. मला असं वाटतं की रस्ते, पाणी आणि गटर या बेसिक सुविधांच्या पलीकडे जाऊन आपण आजपर्यंत कधी विचार केलेला नाही. मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे शिक्षण. कुठंतरी शिक्षणामध्ये मुस्लिम समाज मागं पडतो असं मला वाटतं. ही गोष्ट आहे ना, राहुल गांधी सरांनी खूप वर्ष आधीपासून उचलून धरली, पण त्यांना कोण सपोर्ट नाही केला. फडणवीसांनी ना डॉक्टर विश्वजित कदमांना एक विचारलं होतं, म्हणजे तुम्हाला आमच्याकडे ऑफर आहे. तर डॉक्टर विश्वजित कदमांनी काय म्हटले, तुमची ऑफर चांगली आहे, पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे, मी काँग्रेस नाही सोडणार. तसंच माझं सुद्धा आहे. कोर्टरूममध्ये न्यायासाठी लढणारे आहेत वकील, समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात देणारा एक समाजसेविका आणि लोकांचा विश्वास जिंकून नगरसेविका बनलेला एक लोकनेता. संघर्ष, सेवा आणि नेतृत्वाचा हा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी आपल्या कामाने, जिद्दीने आणि लोकांसोबत असलेल्या नात्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, कोर्टरूममधील अनुभव, समाजकार्याचा प्रवास, राजकारणामध्ये येण्याची प्रेरणा आणि मीरासाठी त्यांनी बघितलेलं स्वप्न. तर टॉक शो विथ मितीमध्ये आज आपल्यासोबत असणार आहेत क्रिमिनल ॲडव्होकेट, सोशल वर्कर तसेच मिरजच्या वॉर्ड क्रमांक 6च्या कॉर्पोरेटर, रिस्पेक्टेड ॲडव्होकेट बिल्किस शेख बुजुर्ग मॅम. वेलकम टू द शो मॅम. कशा आहात? एकदम बरे. आणि लाईफ कशी चालू आहे सध्या? चांगली चालते. न्यू टर्म आहे, चांगली चालते. तर आता वेळ न दळवता आपण पॉडकास्ट चालू करूया. येस. माझा पहिला प्रश्न असा असेल की लोकांना जाणून घ्यायला आवडेल की लोक आता ॲडव्होकेट बिल्किस मॅम ओळखतात किंवा कॉर्पोरेटर बिल्किस मॅम ओळखतात, पण लहानपणी बिल्किस मॅम कशा होत्या, त्यांचं स्कूलिंग कसं झालं, ते सगळं आम्हाला ऐकायला आवडेल. लहानपणी एकदमच छान केलेलं आहे. स्कूलिंग माझं इंग्लिश स्कूलमध्ये झालेलं आहे आणि ॲज माय डॅड वॉज अ लॉयर. बाबा वकील असल्यामुळं घरात असं अभ्यासू वातावरण असायचा आणि सगळ्या म्हणजे आम्ही 3 बहिणी, त्यामुळे सगळ्यांनीच शिकावं, काहीतरी व्हावं हे पहिल्यापासून आई वडिलांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला रेस केलेला आणि त्यामुळे बालपण एकदम छान दिलेलं आहे. लोकांनी तुम्हाला कॉर्पोरेटर म्हणून निवडलं, पण त्यामागे काय कारण असेल की ॲज अ कॉर्पोरेटर निवडण्याच्या मागे तुमचं काम होतं का तुमचं नाव होतं असं तुम्हाला वाटतं? फक्त नाव कधी नसतं, कामामुळं नाव होतं. नक्कीच. तर काम होतं म्हणून नाव झालं आणि नाव झालं म्हणून लोकांनी निवडणूक दिलं. असं मला वाटतं की काम हे सगळ्यात पहिला. तुम्ही काम केला तर तुमचं नाव नक्कीच होणार आणि नाव झालं की मग तुमचं पुढे काम, तुमची वाटचाल चांगलीच असणार. मॅम, तुमच्या लाईफमधला असा कोणता टर्निंग पॉईंट आहे ज्याने तुमची डेस्टिनीची डिरेक्शनच बदलली? टर्निंग पॉईंट ऑफ द लाईफ, मला असं वाटतं की माझं लाईफमधला टर्निंग पॉईंट त्यावेळी होतं ज्यावेळी माझी 10वी झाली. कारण की माझ्या फॅमिलीमध्ये आमच्या शेख कुटुंबामध्ये कोणतीही मुलगी कॉलेजला गेलेली नव्हती. 8वी 9वी म्हणजे मॅक्झिमम 10वीच्या पुढे कोणी शिकलेलं नव्हतं आणि कॉलेजची पायरी ह्या कोणतीही मुलीने चढलेली नव्हती. आणि माझी 10वी झाल्यानंतर ज्यावेळी बाबांनी माझं ऍडमिशन केलं कॉलेजला, त्यावेळी फार मोठं एक वाद झाला कुटुंबामध्ये आमच्या की ही मुलगी जायची नाही कॉलेजला. आणि त्यावेळी बाबा कन्फर्म होते की नाही, मी तिला पाठवणारच आणि कुणाला वाईट वाटू दे, काही वाटू दे, पण ती शिकणार. आणि मग त्यांचा तो जो डिसिजन होता मला त्या पाठवायचा आणि घरी न बसवता मला कुणाचंही न ऐकता कुटुंबाच्या त्यांनी मला जे कॉलेजला पाठवलं आणि मला शिकवलं, मला वाटतं माझ्या लाईफमध्ये तो टर्निंग पॉईंट होता. का की काही असं पण आमच्या फॅमिलीमध्ये मग डिस्कशन व्हायला लागले की एका मुलीसाठी सगळ्यांशी का भांडायचं, असू दे, राहू दे, नाही शिकली तर काय म्हणा, असं पण थोडं टाइम ते विचार चालू होतो. पण बाबा कन्फर्म होते, नाही जाणारच कॉलेजला आणि शिकणार.
माझ्या मुली शिकणार त्या का घरी बसणार. आणि मग त्याने आम्हाला शिकवलं. आय थिंक सो दॅट इज द टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. जर त्याने ऐकले नसतं तर आज कुठेतरी मी घरी चूल आणि मूल करत बसले असते समजा वाटतं. लोक म्हणतात की ट्रूथ ऑलवेज मीन्स, पण तुम्ही ॲज अ लॉयर म्हणून तुम्हाला असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं? फ्रॅटली स्पीकिंग असं होत नाही. बट नाही म्हणजे एक सत्य परिस्थिती आहे ते सांगण्यात काही मला असं अडचण वाटत नाहीये. येस इट्स ट्रू की सत्य नेहमी विजय होतो असं म्हणतात. पण कोर्ट रूम्समध्ये परिस्थिती वेगळी असते. कोर्ट रूम्समध्ये जनरली तुमची एव्हिडन्स काय आहे आणि त्या एव्हिडन्सच्या आधारे तुमचं प्रेझेंटेशन काय आहे. द वेट ऑफ एव्हिडन्स अँड हाऊ यू प्रेझेंट इट मॅटर्स. हे ज्याच्याकडं ज्याचं तोल जास्त असेल तो बिनवतो मला असं वाटतं. त्यामुळं सत्य नेहमीच जिंकतो हे कुठंतरी पूर्णतः सत्य होत नाही आजच्या काळात तरी. मग असं कधी मनात असं मनाला लागले की आपल्याकडून हे झालं नाही किंवा चुकीचा माणूस जुईन झाला, असं कधी झालं तुमच्या मत? कसं असतं एक वकिलाचं मी तुम्हाला एक हे सांगते की ज्यावेळी एखादा क्लायंट आपल्याकडे येतो वकील म्हणून, ही हॅज सम फेथ इन अस. इतके हजारो वकील सोडून जर तो तुमच्याकडे येत असेल तर ही इज शोईंग ट्रस्ट ऑन यू. आणि कोर्टात जे आम्ही आमची बाजू मांडतो ते आम्ही स्वतः आमची बाजू मांडत नसतो. तो बोलू शकत नाही, त्याला कायद्याची माहिती नाही आहे. तो जो बोलू शकत नाही आम्ही त्याच्यातर्फे बोलत असतो आणि त्याची बाजू मांडत असतो. मेनी टाइम्स ही वन आणि समटाइम्स ही लूज. तर त्यामुळं आमचं काम आहे त्याची बाजू मांडणं आणि सत्य आहे का असत्य आहे हे ठरवायचं काम कोर्टाचं असतं. सो त्यामुळं आम्ही आमचं काम जे आहे ते 100% करतो. त्याची आम्ही बाजू 100% आम्ही पूर्णतः त्याची बाजू आमच्या पूर्ण क्षमतेने मांडतो. मॅम, तुम्ही हाताळलेल्या आतापर्यंतच्या केसेसमध्ये अशी कोणती केस होती की तुम्हाला इमोशनली शेक केलंय? बिईंग अ क्रिमिनल लॉयर बऱ्याच अशा केसेस येतात की मनाला लागतं की हे असं झालेलं आहे म्हणून. असे माझ्या लाईफमध्ये बरेच केसेस आलेले आहेत. पण 1-2 केसेस आहेत अशी मी जे सांगू इच्छिते की ते मनाला लागली माझ्या. माझ्या आयुष्यातली पहिली केस जी होती, सध्या लाईफमधली पहिली केस होती, दॅट वॉज पोक्सो, रेप अँड प्रॉस्टिट्यूशन. असे ते एक कॉम्प्लिकेटेड मॅटर होतं. आणि जस्ट आय वॉज पास्ड आउट. 8 दिवस झाले असते मी कोर्ट जॉईन करून आणि हे बाबा म्हटले की मॅटर चॅलेंजिंग आहे आणि तू करू शकतोस, तू ती केस स्वतः लढ. आणि ती मी केस लढली. आणि कसं असतं आम्ही फौजदारी वकील असताना आरोपीच्या बाजूने आम्हाला केस लढावी लागते आणि पूर्ण डेडिकेशनला मी ती केस लढली आणि आरोपी सगळे ॲक्विट झाले. त्या ॲक्विट झाले. ॲक्विट झाल्यानंतर ज्यावेळी त्यांचं बोलणं वगैरे होत होतं त्यावेळी मला त्यांच्या डिस्कशनमधनं असं म्हणजे असं माझ्या लक्षात आलं की ते जी मुलगी होती त्यांचं म्हणणं आणि तिच्यावर अत्याचार झाला असं मला वाटलं. आणि मी हे थोडंसं मनाला लागलं की असं आपण हिची बाजू घेतोय म्हणून. त्याबद्दल मी बाबांशी सुद्धा डिस्कस केले की बाबा असं झालेलं आहे. मला ती गोष्ट मनाला लागलेली आहे की झालेलं होतं आणि ते सगळेजण सुटले. मग कसं असतं आपलं काम काय आहे की आपण बाजू मांडायची आहे. सत्य असं ठरवायचं काम कोर्टाचं आहे आणि ते ठरवत असताना ते फक्त एव्हिडन्सवर ठरवत असतात. त्यामुळं ते म्हणायला लावून न घेता ते कुठे तुम्ही चालणार असं असं एक एक इन्सिडेंट झाला होता. आणि दुसरा जो इन्सिडेंट झाला होता तो पण रिसेंटली मी पास आउट झाल्यानंतरचाच होता की आपली मिरज दंगल घडली होती. मिरज दंगल घडली होती त्यावेळी एका समाजाचे 200-250 पोरं, दुसऱ्या समाजाचे 200-250 पोरं, असं कमीत कमी 700-700 लोकांच्यावर केसेस झालेल्या होत्या. त्यावेळी जी सिच्युएशन मी बघितली ती खरंच मला म्हणायला लागणारी होती की त्या पोरांची आई वडिलांची जी धावपळ होती मुलांचा जामीन करण्यासाठी असू दे, न तर केस चालत असताना सुद्धा असू दे, की कोर्टामध्ये हे येऊन पोरं उभारत असतात आणि तिची नावं पुकारली की आरोपी नंबर 1 आणि आरोपी नंबर 2 म्हटले की हात वर्त करतात. ह्या पोरांचं पुढचं भविष्य काय? काहीतरी एक इन्सिडेंट होतो आणि सगळे जण बाहेर असे पडतात आणि काहीतरी दंगल घडवून येत्या. पण
कित्येक लाईफला ती दंगल इफेक्ट करत्या, कित्येक मुलांच्या लाईफला इफेक्ट करत्या, त्याच्या करिअरला इफेक्ट करत्या. हे सगळं मी जिवंतपणे हे सगळं बघत होते ना, तर मला इतका ते वाईट वाटत होतं की ह्यांचं पुढचं आयुष्य काय. आणि कित्येक वर्ष त्याची कोर्ट कचेरीच्या हेलपाटीमध्ये गेली नाहूक. त्या गोष्टी मला मनाला लागल्या बोलतात. ॲडव्होकसीमध्ये करिअर सक्सेसफुल असताना सोशल वर्कमध्ये जाण्याची गरज का वाटली? पहिली गोष्ट अशी की ॲडव्होकेसीमध्ये म्हणजे फौजदारी वकील म्हणून फार कमी महिला आहेत. जे क्रिमिनल लॉयर महिला या फार आपल्या हाताच्या बोटात पोचण्या इतक्या महिला आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मायनॉरिटी कम्युनिटीबद्दल येऊन मी प्रॅक्टिस करते. त्याबद्दल मला माझ्या बाबांच्यावर अभिमान आहे की त्यांनी मला ते संधी उपलब्ध करून दिली. तर आपल्या समाजातून ज्यावेळी आपण येतो आणि आपण काहीतरी काम करत असतो, कोर्टामध्ये असू दे, बाहेर असू दे, तर इफ यू हॅव अ कॅपॅसिटी टू स्पीक फॉर युअर पीपल, आपल्या लोकांसाठी बोलण्याची आपल्याकडे कॅपॅसिटी असेल तर आपण का पडू नये, हा विचार मनामध्ये आला. आणि मग मी माझं सोशल वर्क चालू केले की सोसायटीने मला इतकं काही दिलं, आय हॅव टू पे बॅक समथिंग टू द सोसायटी. तर त्यामुळं मग एक सोशल या भावनेतून माझे काम सुरू झाले. आणि मग मी याच माध्यमातून पुढं माझं सोशल वर्क कंटिन्यू करत करत मग आता राजकारणात. सोशल वर्क करताना अशी कोणती स्टोरी म्हणजे तुम्हाला भेटली ती कायम लक्षात राहील? सोशल वर्क करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येत असतात, मनाला लागत असतात. कारण की जास्त खूप महिलांची होतं. महिला ज्या आहेत ते कोणत्याही नेत्यासमोर म्हणून बोलू शकत नाही, जेंट्स समोर म्हणून बोलू शकत नाही. पण ज्यावेळी एखादी स्त्री त्यांच्याकडे जाते त्यांच्या समस्या विचारायला, तर त्या खुलून बोलतात. माझं ज्यावेळी इलेक्शनचा प्रचार चालू होता त्यावेळी मी घरोघरी फिरत होते. त्यावेळी माझं लक्षात आलं की कोणताही समाज असू दे, प्रत्येक समाजातल्या स्त्रियांचं सगळ्यात मोठं जो एक समस्या आहे ती म्हणजे वर्क. घरी बसून आम्हाला काहीतरी काम द्या. दीदी तुम्ही काही पण काम आणून द्या, आम्ही घरी बसून करतो. 200-300 काही एक मिळू देत पैसे, पण आमचं घर तेवढं चालेल, घराला हातभार लागे. ही जी भावना आहे त्या प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये होती आणि ती आम्हाला कुणाला व्यक्त करता येत नव्हती. आम्ही तुमच्या समोर व्यक्त होतो म्हणून असे बऱ्याच ठिकाणी मला बोलवून सांगण्यात आलं की आमच्यासाठी काहीतरी करा. हे जे आहे तळमळ ज्यांची, ते मनाला लागणारी की दे डोंट वॉन्ट टू बी डिपेंडेंट ऑन समवन. कधी नवरा आणून पैसे देईल, मग तो घर चालेल, मग ती भाजी आणेल, मग ती मुलांचा काही राहणे. हातात आपलं स्वतःचं अर्निंगचे 4 पैसे असणे हे फार मोठी गोष्ट असते. आणि आपलं एक स्वतंत्र असतो त्यामध्ये खर्च करायचं असतो, ते काही मुलांच्यासाठी किंवा आपल्यासाठी. मग ते आता जे स्त्रियांच्या भावना होत्या ते मला जोडून पाहायला मिळाले प्रचाराची, आणि ते पण मनाला लागणार विचार. इलेक्शन जिंकल्यानंतर सगळ्यात पहिला विचार काय आला होता मनामध्ये? ज्यावेळी काउंटिंग सुरू होती मला असं वाटत होतं घासवणूक करून अफवा कुठंतरी येणार, मला म्हणजे असं वाटत होतं. पण पहिल्याच फेरीमध्ये मला इतकी लीड मिळाली की मला वाटलं आता आपण चांगल्याच मताने निवडून येणार. आणि मग ती लीड इतकी गेली की आपली 4,000 पर्यंत लीड गेली आणि मी निवडून आले. मग ज्यावेळी काउंटिंग सेंटरमधनं आम्ही बाहेर येत होतो त्यावेळी मनात विचार असा येत होता की इतकी लोक माझा वेट करत बाहेर थांबती की या लोकांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला, इतकं प्रेम दिलेलं आहे मला, वेदर आय विल बी जस्टिफाईड. त्यांना मी जस्टिफिकेशन देऊ शकेल का, त्यांना मी त्यांच्या विश्वासाला त्यांच्या प्रेमाला मी न्याय देऊ शकेल का, हा मनामध्ये माझं येत होतं. कुठं मी कमी नाही पडायला पाहिजे यांच्यासाठी. आणि माझ्या यांच्याला जेवढं होईल मी माझ्या दोघांसाठी काम करता. कॉर्पोरेटर झाल्यानंतर तुमच्या लाईफ मधला सगळ्यात मोठा चेंज काय आहे? चेंज म्हणजे थोडक्यात कसं झालेलं आहे की फॅमिलीला वेळ देणं जरा कठीण आलंय मला. कारण की पहिलं माझं कोर्ट आणि फॅमिली असं दोन्हीकडे माझं बॅलन्सिंग होत होतं. पण आता महापालिका कोर्ट, कारण की मी निवडून जरी आले असेल तरी मी माझी प्रॅक्टिस सोडलेली नाहीये. थोडं प्रॅक्टिसवर इफेक्ट पडतो, थोडी कमी केली पण सोडली नाही आणि सोडणार पण नाही. त्यामुळं प्रॅक्टिस
महापालिका आणि घर हे आणि बाकीचे मग कसे वॉर्डामध्ये फिरावा लागतो, लोकांना भेटावा लागतो. त्याच्या समस्या जाणून घेण्यामध्ये घरी बसून समस्या गळत असतात आणि प्रत्येक माणूस तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं आपल्याला वॉर्डातनं फिरावं लागतो, लोकांच्या मध्ये जावं लागतं त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी. यामुळं फॅमिलीला थोडा वेळ देणं कमी झालेलं आहे. एवढंच येणं आहे बाकीच. मॅम 5 वर्षानंतर लोकांनी जर तुमच्या कामाबद्दल रिपोर्ट कार्ड बनवलं तर त्यामध्ये कोणत्या अचिव्हमेंट्स असाव्या असं तुम्हाला वाटतं? कसं असतं, नगरसेवक ज्यावेळी प्रचाराला जातात, त्यावेळी मी जे बघितलेलं आहे ते, आम्ही तुम्हाला चांगले रस्ते करून देतो, गटर साफ असे आणि पाणी येईल व्यवस्थित, कचरा उठेल व्यवस्थित. ह्या एक 2-4 गोष्टी सोडल्या तर याच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाहीत. आश्वासन द्यायचं. नाही आश्वासन पण नाही, फक्त म्हणजे म्हणजे टू द एक्सटेंट ऑफ मिरज मी म्हणते, आपलं मिरज सांगली मिरज कोपवाडचं मी सांगते की रस्ते, पाणी आणि गटर या बेसिक सुविधांच्या पलीकडे जाऊन आपण आजपर्यंत कधी विचार केलेला नाही. प्रत्येक निवडून येणारा नगरसेवक आपल्याला याच 4 गोष्टीचे आश्वासन देत असतो आणि याच गोष्टींवर इतके वर्ष निवडणुका चालतात. त्यामुळे मग पुढच्या गोष्टी आपण कधी करणार? प्रगतीच्या गोष्टी आपण कधी बोलणार? ह्या कधीच होत नाही. शिक्षणाचं काय? आज आपल्या महापालिकेचे जे तुम्ही शाळा बघितली तर आमचं आता महापौर साहेबांना पण याबद्दल आता डिस्कशन झालेलं आहे. आमच्याकडे नेत्यांशी डिस्कशन झालेलं आहे की आपलं कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो महापालिकेच्या शाळांवर सगळ्यात जास्त ठेवायचं. कारण की तिकडूनच आपलं भविष्य लढणार आहे. मुलं जे लढणार आहेत तिकडूनच लढणार आहे. तर त्यामुळं या गोष्टी ज्या आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणून काय करणार आहे आपण? मोठमोठे उद्योगधंदे वगैरे काय येणार आहे इथं? त्याच्याबद्दल कुणी काही बोलत नाही. रस्ते, पाणी, गटर झालं की संपलं का? मग मला असं वाटतं की ज्यावेळी माझं रिपोर्ट कार्ड बनेल तर या गोष्टी जे आहे बेसिक नीड्स तर ते आमच्यावर बंधनकारकच आहेत. मला असं वाटतं हे करावेच लागणार, पण ह्याच्या पलीकडे जाऊन पण बोलणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की ज्यासाठी माझ्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे तर ते आहे की त्यांच्या समस्या उभारून बोलणे, त्यांच्या समस्यांसाठी भांडणे. हा जो एक आहे की कॉर्पोरेटर्स म्हटल्यावर एक कामं केली की संपलं असं नाहीये. पण आज आमच्या मुस्लिम समाजाचे इतके प्रश्न आहेत, ते प्रश्न उभारून बोलण्यासाठी व्यक्ती नाहीत. ठामपणे कायदेशीर बाजू मांडण्यासाठी व्यक्ती नाहीये. मला असं वाटतं की लोकांनी मला माझ्या त्यासाठी निवडून दिलेली मी त्यांच्या समस्या ज्या आहेत ते कायदेशीरपणे प्रशासनासमोर मांडाव्या आणि मी ते नक्कीच मांडणार. आणि या 5 वर्षामध्ये मला असं वाटतं की ज्यावेळी माझा रिपोर्ट कार्ड बनेल त्यावेळी लोकांनी हे सांगायला पाहिजे की ज्यासाठी हिला निवडून दिलेलं होतं ते काम तिने चांगल्या नीतीला केलेलं आहे. एवढं जरी झालं माझं रिपोर्ट कार्ड तरी सफिशियंट आहे. डेव्हलपमेंट म्हणजे ड्रेनेज किंवा रस्ते किंवा बिल्डिंग्स की त्यापेक्षा अजून काही मोठं आहे? लाईट, ड्रेनेज, पाणी आणि रस्ते हे बेसिक नीड्स आहेत लोकांच्या. हे देणं तुमच्यावर बंधनकारकच आहे. आता कसं झालंय, लोकांना असं वाटतं की ह्या ती गोष्टीसाठीच नगरसेवक असतात. रस्ते, पाणी, गटर झाले की नगरसेवक. नाही, नगरसेवकांचं काम याच्या पलीकडे जाऊन आहे. मी तर तुम्हाला सांगितलं जसं की शिक्षण आहे, महिलांसाठी, मुलांसाठी, उद्योगसाठी काहीतरी आणलं आपल्याकडं, ह्याच्यासाठी पाठपुरावा करणे आणि जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या नगरसेवकांच्या ह्याच्यामध्ये यावं. तर मला असं वाटतं की ॲटलिस्ट आता इतक्या वर्षानंतर एक पाऊल पुढं आपण जायला पाहिजे. रस्ते, पाणी, गटरचा एक पाऊल पुढे जाण्याचा आता वेळ आलेली आहे. मॅम तुम्हाला एका वर्षासाठी अनलिमिटेड फंड किंवा अनलिमिटेड पॉवर मिळाली तर तुम्ही मिरजसाठी काय कराल? ही बाब मला निवडून आल्यानंतर मला वाटायची की फंड इतकेच असतात, पॉवर्स इतके लिमिटेड असतात, आपण काय करू शकत नाही. कारण की मी ज्यावेळी बघते की इतक्या कोटींचा एखादा प्रोजेक्ट ह्याला दिला, या कंपनीला दिला, तितक्या कोटींचा प्रोजेक्ट त्या कंपनीला दिला. ज्यावेळी मी या गोष्टी ऐकते, 400 कोटी दिलं, 500 कोटी दिला, म्हणून हे 400 कोटी 500 कोटी जातात कुठं? कारण हे 400-500 कोटी मध्ये आपण मिरजेचा चेहरा मोहरा बदलू शकलो असतो. मला असं वाटतं की जर अनलिमिटेड फंड्स आणि अनलिमिटेड पॉवर मिळाले तर मी नक्कीच मिरजेचा चेहरा मोहरा बदलून टाकीत. पण मला कुणी काय विचारायचं नाही, का गप्पेच म्हणून मी सगळं माझ्या डोक्यासाठी सदुपकी करेन.
मॅम, तुमच्या सक्सेस जर्नीमध्ये अशी कोणती व्यक्ती आहे जिने जास्त विश्वास ठेवला होता तुमच्यावरती, बाकी कुणी ठेवला नव्हता त्यावेळी? माझे लाईफचे 2 फेज आहे बघ. लहानपणापासून लग्न होईपर्यंत आणि लग्न झाल्यानंतर आजपर्यंतचा. या 2 फेजमध्ये 2 व्यक्ती होते ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तर पहिल्या फेजमध्ये माझे वडील ॲडव्होकेट शेख. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास मला दाखवला माझ्यावर आणि आजपर्यंत सुद्धा माझा बघा कोणत्याही अडचणी आल्या तर मी त्यांचा गायडन्स घेत असते आणि त्यांच्या गायडन्सप्रमाणे चालत असते. आमच्यामध्ये म्हणतात की दीन और दुनिया ये दोनों को साथ लेके चलना है असं आमच्यावर एक म्हणतात. आणि ह्या दोन्हीसाठी दीनसाठी आणि दुनियासाठी दोन्हीसाठी मला ज्यावेळी अडचण येते त्यावेळी मी माझे बाबाचा गायडन्स घेते आणि त्याचा नक्कीच गायडन्स दाखवत असतो आणि त्यांनी माझ्यावर फार विश्वास दाखवले आहे. आणि लग्नानंतर माझे पती सादिक पुजरुक यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तर मला असं वाटतं की आज मी इथं तुमच्यासमोर बसलेले आहे कॉर्पोरेटर म्हणून, तर त्यांच्यामुळं मी बसलेली आहे असं मला वाटतं. कारण की आपल्या पत्नीवर विश्वास दाखवून त्यांनी प्रॅक्टिस मला अलाउड केलेली होती. आणि फौजदारी प्रॅक्टिस अशी असते की सगळे आपल्याला म्हणजे क्रिमिनल केसेसमधले आरोपी जे असतात ते आपले क्लायंट असतात, आपल्याशी भेटतात, आपल्या ऑफिसला येत असतात. मग अशा याच्यामध्ये आपल्या पत्नीला हे अलाउड करणं म्हणजे इट इज नॉट इझी, पण केलं त्यांनी. आणि राजकारणात सुद्धा मला पूर्ण साथ त्यांची मिळालेली आहे. आणि ह्या 2 व्यक्तीच्या मुळे माझे बाबा आणि माझे पती या 2 व्यक्ती इम्पॉर्टंट व्यक्ती आहे माझ्या लाईफमध्ये ज्यांच्यामुळे मी आज इथं. मॅम, जर एखादी यंग मुलगी आता आपला पॉडकास्ट बघत असेल आणि तिला नेक्स्ट द बिल्किस मॅम बनायचं असेल तर तिच्यासाठी फर्स्ट लेसन काय असेल? फर्स्ट की तुम्हाला करावं लागेल मला असं वाटतं की यू हॅव टू टेक द एज्युकेशन. तुमचं शिक्षण पूर्ण करा. तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, इंडिपेंडेंट व्हा. आणि जर इंडिपेंडेंट तुम्ही झालं तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहिलात तर कॉन्फिडेंटली जे करताय इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही वकीलच व्हायला पाहिजे किंवा काहीच व्हायला पाहिजे. ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात यू गिव्ह या 100%. आणि तुमचं कॉन्फिडन्स जे आहे आणि तुमचं नॉलेज हे तुम्हाला तुमच्या कामाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकाल. आणि नक्कीच तुम्ही पुढचे बिल्किस मॅम कधी तुम्ही मला वाटतं की मी काही इतकी मोठी नाही आहे की कुणाला असं माझ्यासारखं पण नक्कीच तुम्ही तुमच्या क्षेत्रात उंची राहता. मॅम, लोक म्हणतात की राजकारण खूप घाण आहे, मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं असतं माहिती का, बाहेर उभारून बोलणं की ते चिखल आहे ते चिखल आहे इझी आले, फार इझी आहे बाहेर उभारून बोलणं. पण जर चिखल आहे तर जा आणि क्लिक कर ना ते. हे कोण का करत नाही? तुम्हाला कसं असतं म्हणजे का, राजकारण काय असतं की समाजासाठी काहीतरी करणे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे समाजकारण म्हणजे समाजासाठी काहीतरी करणे. आणि समाजासाठी काहीतरी करत असताना इफ यू हॅव अ पॉवर त्या पॉवरचा यूज करून समाजासाठी काय करणे म्हणजे राजकारण. हे समाजकारण राजकारणामधला फरक. मग राजकारण जर घाण असेल तर राज्यकर्ते जे लोक तुमच्यावर राज्य करतात किंवा ते काम करतात तुमचं सोशल वर्क करत असतात तर त्या सगळेच घाण झाले. तसं नाहीये, राजकारण घाण नसतं. काही 4 लोक असतात ज्यांच्यामुळे हे असं वाटतं की आपल्याला घाण आहे, पण एंटायर राजकारण घाण नसतं. आणि तुम्हाला जर कुठं तसं वाटलं की हे पार्ट त्यातलं चुकीचं आहे, यू गो अँड क्लीन इट. बसून उभारून बोलू काय उपयोग नाहीये. तर मला असं वाटतं की मी तिथं गेलेली आहे तर आय एम गोइंग देअर विथ द क्लीन हँड्स अँड आय विल बी क्लीन्ड. पण तुमचं असं कोणतं मोठं स्वप्न आहे की जे अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे? मला मिरजेला एक मोठी मेट्रोपॉलिटन सिटी सारखं बघायचं आहे. कसं आहे आपली इकडची मुलं सांगली, मिरज, आपले कुपवाड, आपलं जो महापालिका क्षेत्र आहे तिकडची मुलं जे आहेत ते कामासाठी मोठमोठ्या शहरात जातात, पुणे, मुंबई, बेंगलोर. आणि तिकडे आता परिस्थिती अशी आहे की एखादा साधा रूम सुद्धा मिळणं अवघड आहे मुलांना. तर ही जी परिस्थिती आहे की एकाच ठिकाणी सगळेजण गेलेले आहे. तर अशी जी मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत आपल्या मिरज का होऊ शकत नाही? तर माझं एक स्वप्न आहे, हे स्वप्न मी एकटे काय पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी जे आपले आमदार, खासदार, मंत्री आहेत, आपले मुख्यमंत्री साहेब आहेत, आपली रुलिंग पार्टीज आहेत, ऑपोजिशन पार्टीज आहेत, या सगळ्यांनी कोण जर काम केलं तर नक्की आपल्या ज्या
आहेत, सांगली असू दे, कोल्हापूर असू दे, असे सिटीज जे आहेत ते डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि जसं पुणे, मुंबई, बेंगलोर आहे, तसं आपल्या इथलं पण एक मोठी सिटी आपली डेव्हलप व्हायला पाहिजे, असं माझंही स्वप्न आहे. आणि महिलांचा राजकारणामध्ये म्हणजे कसा सहभाग असतो आजकाल? म्हणजे तुम्ही आता कॉर्पोरेटर आहात, तर तुम्हाला कसं दिसतंय समोर, की महिला किती पर्सेंटेज तिथं काम करतात? आता प्रत्येक वॉर्डमध्ये 2 पुरुष आणि 2 महिला असं म्हणून वॉर्ड असतो. म्हणजे 50% कॉर्पोरेटर शुड बी वुमन असं एक आहे. पण आपण काय बघतो, मी जे बघत असते ते, की घरातल्या एखाद्या पुरुषाला तिकीट मिळालं नाही म्हणून घरातल्या त्या स्त्रीला उभं करायचं. आणि मग त्या स्त्रीला येतं, काही काही जणांना काही माहीत पण नसतं राजकारणाचं काय आहे किंवा सभागृहात काय करायचंय, काय बोलायचंय. असं व्हायला नाही पाहिजे. मला असं वाटतं, की ज्यावेळी आपण एखादा स्त्री असो, पुरुष असो, ज्यांना आपण निवडून देतो, सभागृहात पाठवतो, सभागृहात उभा राहून तुमचे प्रश्न मांडणारे व्यक्तीला तुम्ही पाठवायला पाहिजे. तसं पुरुष उभा राहून बोलतात, तशा स्त्रिया कमी पडतात मला असं वाटतं कुठंतरी बोलायला. आणि त्यामुळं मी असं थोडं हे पण बघितलंय, की दे आर दी साईडलाईट एव्हरीवेअर. तर असं व्हायला नाही पाहिजे. ज्या महिला निवडून आलेल्या आहेत त्यांनी स्वतः उभा राहून बोलायला पाहिजे. प्रश्न मला कोणावर डिपेंडेंट व्हायची गरज नाहीये. आणि कोणी ऐकचं कुठातून शिकून येत नाही. आणि तुम्हाला संधी मिळालेली आहे, तुम्ही त्या संधीचं सोनं करा. बोला तुम्ही तिथं, शिका, काही फरक पडत नाही. जरा चुकलं तरी ते दुरुस्त होतं, पण बोला. आणि हा निवडून आला नाही, तो निवडून आला नाही म्हणून हिला दिलेत आहे निवडून, असं व्हायला नाही पाहिजे. यू क्रिएट युअर ओन आयडेंटिटी. स्वतःचं अस्तित्व तुम्ही स्वतः निर्माण करा, असं मला वाटतं महिलांसाठी. आणि पण पहिल्याच्या तुलनेत आता महिला बोलतात, पण त्याचं प्रमाण वाढायला पाहिजे असं मला वाटतं. मॅम, मुस्लिम समाजाबद्दल तुमचं म्हणजे काय धोरण आहेत आता सध्या? म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे शिक्षा. कुठंतरी शिक्षणामध्ये मुस्लिम समाज मागं पडतो असं मला वाटतं. पण आता प्रबोधन इतकं चांगलं झालेलं आहे, की कव्हर होत आहे, पण त्याला अजून वेळ लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे फायनान्शियली इतका स्ट्रॉंग नाही आहे मुस्लिम समाज. कारण की पूर्वीपासूनच शिक्षणाचा अभाव असल्यामुळं मुस्लिम समाजातील लोक जे आहेत, तर बिलो पॉवर्टी लाईनची लोक भरपूर आहेत मुस्लिम समाजामध्ये. आणि त्यामुळं शिक्षण होत नाही, आणि शिक्षण न मिळाल्यामुळे नोकऱ्या मिळत नाही किंवा कामधंदा होत नाही, आणि त्यामुळे घराची फायनान्शियल कंडिशन्स व्यवस्थित नसतात. हा जो प्रॉब्लेम आहे, तो मुस्लिम समाजामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि कसं होतं, जिथं शिक्षणाचा अभाव असतो तिथं समजून घ्यायची कॅपॅसिटी पण थोडी कमी होते. तर त्यामुळं जिथं शिक्षण असतं तिथं माणसं समजून घेत असतात, कायदे असू दे, रुपये असू दे, आणि त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण चांगलं होतं. आणि मला असं वाटतं, की मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असलेलं ह्या सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. आणि माझा जो एक एम असेल, की मुस्लिम समाजातली मुलं मुली जी आहेत, मुलीसुद्धा कारण की मुली मार कमी शिकतात, तर मुलं आणि मुली यांनी चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी जर शिक्षण व्यवस्थित घेतलं तर त्यांच्या फॅमिलीला त्यांनी चांगला हातभार लावू शकते, आणि त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल. त्यासाठी पण नक्की काम करणार आहे. आणि तो प्रश्न महत्त्वाचा आहे मुस्लिम समाजासाठी. आणि तर आपल्या मिरजकरांसाठी तुमचा काय स्पेशल मेसेज असेल? कसं असतं, आपले आई वडील जे असतात, ते मुलं जर कुठे चुकत असते, तर त्यांना रागावून बोलणं किंवा त्यांच्या चुका दाखवून देणं हे आई-वडिलांचं काम असतं. त्यामुळे आई-वडिलांचं रागवण्याचा काही प्रश्न येत नाही. तर मला असं वाटतं, की कॉर्पोरेटर्स जे निवडून तुम्ही दिलेले असतात, ते तुमच्या आई-वडिलांसारखेच असतात. मग ते कोण वार्डातला कोण म्हातारा असू दे किंवा तो लहान मुलगा असू दे, माझ्यासाठी ती माझे जे लोक आहेत, माझ्या प्रभागातली लोक आहेत, ते माझ्या मुलांसारखे आहेत. तो म्हातारा असू दे, लहान मुलगा असू दे, बाई असू दे, कोणी असू दे, ते माझ्या मुलांसारखे आहे. त्यामुळे जर त्यांनी कुठं चुकत असतील तर मला त्यांना सांगणं आवश्यक पडतं, की जसं तुम्ही अपेक्षा करता की आपल्यासाठी हे सगळ्या सुविधा व्हाव्या, तसं आपलं वागणं सुद्धा आपल्याला ठेवायला पाहिजे. आपल्या ज्या प्रॉपर्टीज असतात, महापालिकेच्या ज्या प्रॉपर्टीज असतात, ते आपल्या घराच्या प्रॉपर्टीसारखी आपण जपायला पाहिजे. महापालिकेच्या आता तुम्हाला सांगते, आमच्या वॉर्डामध्ये एक रस्ता होत होता. मी बघितले ते रस्ता असं कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावरनं गाड्या फिरत होत्या.
आणि तो रस्ता पूर्णपणे आता खराब झाला ते परत आम्ही करायला घेतलेला आहे. पण दिस इज ऑल्सो अवर रिस्पॉन्सिबिलिटी की तो रस्ता होत आहे ना तर त्याच्यावरनं गाडीने फिरवायचं. समजा एखादा गाडी पाणीची काय तर पाणी मारणारच आहे महापालिकेचं, पण आपण पण एखादा बकेट घरातलं मारलं तर काय फरक पडलं. ही जी आहे ना भावना की ही प्रॉपर्टी जी आहे ती गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी जरी असली की ती माझी आहे, हा जो जबाबदारीपणा आहे तो आपल्यामध्ये जर वाढला तर मला वाटतं नक्कीच ह्या सगळ्या कोऑर्डिनेशन. फॉर एक्झाम्पल कचरा असू दे, आपण रस्त्याला जात असताना कचरा फेकत असतो, तर ते कचरा कुठं पडणार आणि मग आपण म्हणतो की कचरा उठाव होते, पण हा कचरा केला कुणी? हे कचरा आपणच केलेला आहे. मग त्या गोष्टीची जर आपण जाणीव ठेवली तर तुमच्या आणि आमच्या कोऑर्डिनेशनने आमचं काम आम्ही करणारच आहे 100%. पण एक समाज म्हणून पण आपली काही रिस्पॉन्सिबिलिटी असते ते सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. मग आपला जो मिरज आहे तो नक्कीच डेव्हलप होणार आहे आणि त्याच्यासाठी दोघांनी म्हणजे समाजाने आणि समाजकर्त्यांनी या दोघांनी मिळून काम केलं तर नक्कीच ते आपली डेव्हलपमेंट होणार आहे असं वाटते. मॅम, नवीनच तयार झालेला कॉक्रोच जनता पार्टीबद्दल तुमचं काय मत आहे? ज्यावेळी चीफ जस्टिस ऑफ इंडियानी बोलले की इंडियाचा युथ जो आहे तो एका कॉक्रोच सारखा आहे, म्हणजे इंडियन युथला कॉक्रोचची उपाधी दिली त्यांनी. त्यावेळी हा सेंटेन्सने पहिल्यांदा ज्यावेळी न्यूजवर बघितले त्यावेळी मला वाईट वाटलं आणि मला दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. त्यावेळी मी माझ्या आपलवर टाकले होते की आय एम ऑल्सो कॉक्रोच. हो आहे आम्ही कॉक्रोच आधी. आणि त्यावेळी होतं त्यावेळी ही पार्टी वगैरे काय नव्हती. पण कसं आहे, प्रत्येक देशाची प्रगती डेव्हलपमेंट जी आहे इट इज बेस्ड ऑन दर युथ. आपला युथ काय आहे आणि कसा आहे याच्यावरच आपल्या भविष्यात आपल्या देशाचं भविष्य अवलंबून आहे. आपल्या देशाच्या युथला आपण जर कॉक्रोचची उभारी देत असो तर ते कुठेतरी चुकीचं आहे. मग आम्ही युथ काय करू शकतो हे सगळेजण नाही उठले पेटून उठल्यासारखं झालं की मग दाखवूच ना मी काय आहे. आणि त्याच ह्याच्यातून भाव येतो की कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ते उदयास आली. आणि जर मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की आपल्याला देशामध्ये काहीतरी बदल घडवून आणायचा आहे तर नक्कीच ते चांगलं काम करतील असं मला वाटतं. आणि आमच्या शुभेच्छा आहेत सर्व युथला, सर्व जेएनसीला आणि दे आर इवन वेलकम इन आवर पार्टी काँग्रेस. मला आता एवढे प्रश्न तू मला विचारलेली आहेस. मी एक माझ्या मनात आलेला आहे आणि तू कॉक्रोच जनता पार्टीचं विचारलं म्हणून मी तुला एक माझं मनातला आलेला प्रश्न विचारते. तुला कसं वाटतं म्हणजे पॉलिटिक्स बद्दल किंवा जेन झी म्हणून तुम्ही पॉलिटिक्सला कसं बघताय किंवा या कॉक्रोच जनता पार्टीला कसं बघताय? तुला काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टीला माझं 101% तरी मी सपोर्ट करणार, कारण की त्यांचे डिमांड्स व्हॅलिड आहेत. म्हणजे मला चुकीचं काय वाटत नाही. पण ही गोष्ट आहे ना, राहुल गांधी सरांनी खूप वर्ष आधीपासून उचलून धरली, पण त्यांना कोण सपोर्ट नाही केला. मी आता राहुल गांधीचं नाव घेते कारण माझे आजी पंजोबापासून आम्ही काँग्रेस समर्थक आहोत. मग मला आज एक बोलायचं आहे की फडणवीसांनी ना डॉक्टर विश्वजित कदमांना एक विचारलं होतं, म्हणजे तुम्हाला आमच्याकडे ऑफर आहे. तर डॉक्टर विश्वजित कदमांनी काय म्हटले, तुमची ऑफर चांगली आहे पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे, मी काँग्रेस नाही सोडणार. तसंच माझं सुद्धा आहे, मी सपोर्ट करणार जेनझीजना किंवा कॉक्रोच जनता पार्टीला, पण काँग्रेस कधी सोडणार नाही. कारण की काँग्रेसचं लेवल काय आहे ते काय करू शकते मला माहिती. काँग्रेस ही तळागाळातल्या लोकांची पार्टी आहे. तळागाळातल्या लोकांची पार्टी आहे, ही उच्चभ्रू लोकांची पार्टी म्हणाई. त्यामुळे लोकांच्या समस्या आहेत ते समजून घ्यायचं काम काँग्रेसनं केलेलं आहे आणि इथनं पुढे सुद्धा आम्ही करत राहणार. तर सगळ्यांच्या आवडत्या सेगमेंटकडे आता ओढूया, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. तुम्हाला ब्रीफ क्वेश्चनचे आन्सर द्या म्हणजे न विचारता. काय हॅम्पर वगैरे नाही आहे ना? टी और कॉफी? टी. एडवोकेट और ऑपरेटर? ऑलवेज ॲडव्होकेट. कोर्टरूम की पब्लिक मीटिंग? कोर्टरूम. वन वर्ड फॉर मिरर्स? लव्ह. Your biggest strength? My biggest strength is my family. Your weakness? Weakness is also my family. Favorite leader? Leader. Iron Lady of India, Mrs. Indira Gandhi. One habit you want to change? Craving for sweets is something what I want to change because healthy life हे सगळ्यांनाच
सगळ्यांनीच एक हेल्दी लाईफ जगायला पाहिजे असं मला वाटतं. आणि पिक अप समथिंग पॉलिटिकल लीडर आपण एक एक्झाम्पल सेट करायला पाहिजे. पण आपण जर असं दिवसातून एक 10 वेळा तरी मी स्वीट्स खात असते आणि आय कांट स्टॉप इट. मी बऱ्याच प्रयत्न मी ते स्टॉप होत नाहीये. आय वॉन्ट टू स्टॉप दॅट थिंग. अ पर्सन हू इन्स्पायर यू द मोस्ट. A person inspiring me the most is my dad, because he is the most he's very inspiring person in my life, my strength, and whatever I am today, it's because of him. अ ड्रीम फॉर मिरज. As I have already said, I want to see Mirror as a big metropolitan city. आपल्या मुलांना कुठं कोणत्याही मोठ्या शहरामध्ये जायची आवश्यकता पडू नये आणि सर्व मोठमोठ्या कंपन्यांचे मोठमोठे ऑफिसेस आपल्या मिरजमध्ये असावे आणि सगळ्या नोकऱ्या इथंच अवेलेबल व्हाव्यात आपल्या मुलांसाठी आणि मिरज हे मोठं मेट्रोपॉलिटन सिटी व्हावं असं मला वाटतं. माझी ड्रीम आहे. लेगसी और पॉप्युलॅरिटी. Legacy or popularity? Legacy is something which comes to us automatically, but popularity is something which we earn. त्यामुळं पॉप्युलॅरिटी. तर मॅम आजचं पॉडकास्टचे क्वेश्चन सगळे संपले आणि तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं आपल्या ऑडियन्सला सांगा. मला इथं येऊन आज फार आनंद झालेला आहे. प्रीती, यू आर व्हेरी गुड ॲट इंटरव्ह्यू. फार चांगले प्रश्न विचारलीस तू आणि मला असं वाटतं की पीपल शुड सी यू ॲज अन एक्झाम्पल की मुली आपलं काम किती चांगल्या पद्धतीनं करू शकतात आणि जर माणसानं विचार केला तर कोणतीही गोष्ट त्याच्यासाठी अडचणीची नाही आहे आणि प्रत्येक अडचणीवर मात करून आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो हे प्रीतीनं दाखवून दिलेलं आहे. आणि एकदम सुंदररित्या तू इंटरव्ह्यू घेतलेली आहेस आणि मला असं वाटतं की आज तू माझा इंटरव्ह्यू घेतलेली आहे. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत असतील. प्रीती, तुला कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे भविष्यामध्ये? मग ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून मिस्टर राहुल गांधी सरांचा घ्यायचा आहे. म्हणजे खूप स्वप्न आहे कारण त्यांना प्राईम मिनिस्टर बनवूनच बघायचं आहे आणि ते ऑलवेज म्हणजे माझे लीडर किंवा माझे इन्स्पिरेशन असते ते मला येस, नक्कीच भविष्यामध्ये आपण राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान म्हणून नक्कीच बघणार आहात. मॅम. आज आपल्या शोमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला नक्कीच आपला शो आवडला असेलच आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा आपला पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल. तर ह्या होत्या ॲडव्होकेट बिल्किस मॅम आणि आता नवीन नगरसेविका पण आहेत आणि वॉर्ड क्रमांक 6च्या नगरसेविका आहेत. तुम्हाला काही तक्रार असतील किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही या पॉडकास्टच्या खाली कमेंट करून विचारू शकता. मॅम नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय देतील आणि आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच आजचा पॉडकास्ट इन्स्पिरेशनल होताच. तसंच मॅमबद्दल अजून काहीतरी चांगलं जाणून घ्यायची आपल्याला संधी मिळाली. परत एकदा आपण नव्या गेस्टसोबत लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर अँड स्टे इन्स्पायरिंग. तर फ्रेंड्स, आज आपल्यासोबत होत्या क्रिमिनल ॲडव्होकेट तसेच मिरजच्या कॉर्पोरेटर रिस्पेक्टेड बिल्किस शेख बुजुर्ग मॅम. तुमच्याकडेही इन्स्पिरेशनल स्टोरीज असतील किंवा स्ट्रगलिंग स्टोरीज असतील आणि तुम्हालाही माझ्या टॉक शोमध्ये यायचं असेल तर मला तुम्ही कमेंट करा किंवा माझ्या टॉक शो विथ प्रीतीच्या इंस्टाग्रामवरती DM करा. तुमचं नेहमीच स्वागत असेल.